जय भीम, मैं मीनल। आप देख रहे थे आवाज़ टीवी। आज है 21 सितंबर और इस समय मेरी उपस्थिति महाराष्ट्र के आमगांव में, महाराष्ट्र के आमगांव धम्मगिरी में। आप देख सकते हो कि मेरे पीछे में कितनी सुंदर पहाड़ियाँ हैं और वहाँ पे भरते विनाचार्य जी का जनसंवाद चल रहा है। और देख सकते हैं मेरे पीछे में कितने सुंदर यहाँ पे पहाड़ बने हैं, इसे धम्मगिरी बोलते हैं। अरे लाईव्ह मध्ये भरते विनाचार्यजी यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत भरते ज्ञानज्योती, भरते संघरत्न, भरते राहुल हे सुद्धा आहेत। त्यांच्यासोबत आमचे बौद्ध उपासक आहेत, नितीनजी गजबिये, योगेश राऊत, राकेश धारगावेजी, धनंजयजी वैद्य। फक्त भंतेजींनी धम्मपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे। सर्व कार्यकर्त्यांनी बसून जावं। आमच्या बौद्ध उपासिका ज्यांनी स्वागतासाठी कमान हातात घेतली होती, अगदी आनंददायी पद्धतीने त्यांचं स्वागत झालेलं आहे। मी परत एकदा इथे उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, बाहेर गावून आलेले सर्व कार्यकर्ते, सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आहे। आपल्या जागेवर आपण बसून घ्यावं अशी विनंती आहे। एक सुंदर गीत ये राजा सरांना विनंती केली आहे की त्यांनी गायला सुरुवात करावं। ते गीत म्हणजे स्वागत गीत असं मी समजेन। स्वागत गीत त्या दृष्टीने नव्हे, स्वागतासाठी त्यांनी आमचं चरण करतो। माजी अध्यक्ष यांनी तयार व्हायचे। यानंतर भंते संघरत्न यांना पुष्पगुच्छ देऊन वंदन करण्यासाठी आयुष्यमान सुरेश बोरकर सर, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, यांना मी आमंत्रित करतो। भंते संघरत्न भरते विनाचार्यजी यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत भरते ज्ञानज्योती, भरते संघरत्न, भरते राहुल हे सुद्धा आहेत। त्यांच्यासोबत आमचे बौद्ध उपासक आहेत, नितीनजी गजबिये, योगेश राऊत, राकेश धारगावेजी, धनंजयजी वैद्य। फक्त भंतेजींनी धम्मपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे। सर्व कार्यकर्त्यांनी बसून जावं। आमच्या बौद्ध उपासिका
ज्यांनी स्वागतासाठी कमान हातात घेतली होती, अगदी आनंददायी पद्धतीने त्यांचं स्वागत झालेलं आहे। मी परत एकदा इथे उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, बाहेर गावून आलेले सर्व कार्यकर्ते, सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आहे। आपल्या जागेवर आपण बसून घ्यावं अशी विनंती आहे। एक सुंदर गीत ये राजा सरांना विनंती केली आहे की